आमच्या मराठी मुलखातील स्त्रिया जी लोकनृत्य करतात त्यात प्रामुख्यानं फुगडी, झिम्मा आणि फेर यांचा समावेश होतो. या लोकनृत्यांचा वापर कमी जास्त प्रमाणात भारतामध्ये सर्वत्र होत असल्याचं आढळून येतं. फुगडी खेळताना दोघी अगर चौघीजणी अशा एकत्र येऊन समोरासमोर उभे राहत एकमेकींचे हात एकमेकींच्या हातात गुंफीत डावे पाय एकत्र करून तोंडानं पिंगा घालत गरगर फिरतात. यावेळी उखाणे घालण्याची प्रथा असून उदाहरणादाखल म्हणून त्याचं स्वरूप असं असतं. फुगडी खेळता खेळता जमीन झाली लाल, माझ्या संग फुगडी खेळतीस पकवा तरी घाल. असे शेकडो उखाणे फुगडी खेळताना घालतात. त्यापैकी काही लवंगी मिरचीसारखे झुमणारेही असतात, परंतु सारे विनोदावारी नेले जाते. फुगडी खेळताना जाते घालण्याची प्रथा आहे. यावेळी एकजण उभे असते आणि एकजण डाव्या पायाची मांडी उजव्या पायावर घेत खेळते. झिम्मा हे लोकनृत्य करतेवेळी सामान्यतः 4 जणी एकत्र येतात. कधीकधी 6 जणी तर कधीकधी 8 जणी या नृत्यात सामील होतात. प्रथम समोरासमोर उभं राहून नंतर एकमेकींना तालबद्ध रीतीनं टाळ्या देत आणि घेत गोल गोल फिरत हे नृत्य करायचं असतं. यावेळी प्रथम लय बेताची ठेवली जाते आणि शेवटी तिची गती वाढवण्यात येते. झिम्मा खेळताना गाणी म्हणाव्याची पद्धत आहे. त्या अनेक गाण्यापैकी नमुन्यादाखल एक असं देता येईल. याहो या रुक्मिणी आमुच्या या आळी, हिऱ्या मोराची बाई तुमची काचोळी. हिऱ्या मोरावरनं गावा गेला हरी, गावा गेला हरीबाई वसली पंढरी. पंढरपूरचा बाई दामाजी सोनार, त्यानं घडविला बाई बांगडीचा जोड. एका बांगडीला बाई 350 मोती, राई रुक्मिणीचा बाई पांडुरंग पती. झिम्म्याची गाणी अनेक प्रकारची असून कित्येक वेळा दोघींनी अगर चौघींनी खेळायचा झिम्माही अनेक प्रकारचा असतो. एखाद्या वेळी खांद्यावर दोन्ही बाजूंना पंखाप्रमाणे हात उभं करून एकमेकींवर झेप घेत घेत टाळ्या देतात, किंवा एखाद्या वेळी दोन्ही पायांच्या गुडघ्यावर हात आपटून मागं पुढं होत टाळ्या देतात. प्रत्येक विभागात या झिम्म्याचे काही ना काही वैशिष्ट्य या परीनं पाहायला सापडते. फेर नृत्य करायच्या वेळी संख्येचं बंधन राहत नाही. अनेक स्त्रिया या खेळासाठी एकत्र येऊन एकमेकींचे हात एकमेकांच्या हातात गुंफवीत गोल गोल फिरत असतात. मात्र अशावेळी प्रत्येकीनं आपला डावा हात जमिनीला टेकेपर्यंत वाकून पुन्हा उभे होत गोल फिरायचं असतं. हे खालीवर होणं यावेळी फारच साचेबद्ध आणि आकर्षक रीतीनं झालं तरच फेर नजरेत भरतो. फेर घालताना अनेक प्रकारची तासनतास चालणारी कथात्मक गीतं घोळून घोळून सांगितली जातात. अशा गीतांची भाषा मोठी चित्ताकर्षक असते आणि त्यात अनेक विषय गोवलेले असतात. या फेरामध्ये सूपनृत्याचाही समावेश होतो. म्हणजे 15-20 जणी वर्तुळात प्रथम उभ्या राहतात. नंतर 1-2 जणी हातात सूप घेऊन या वर्तुळाच्या मध्यावर उभ्या राहतात. या दोघी जणी सूप घेऊन नाचायला लागल्या म्हणजे बाकीच्या लाडू झिम्मा खेळत भोवती वर्तुळात फिरतात. यावेळी गाणं प्रश्नोत्तर करीत म्हटलं जातं. नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोनार नाही आला, माझ्या बाळाला वाळा नाही दिला, कशी मी नाचू. अंगण वाकडं भवतनं लाकडं कशी मी नाचू. हे गाणं खेड्यातील 12 बैती त्यांच्या कामाच्या विशेषणासह येऊन जाईपर्यंत लांबतं आणि तोवर हा नाच चालतोच. स्त्रियांच्या लोकनृत्यांच्या मध्ये कळशी नृत्य, लाटण्याचा खेळ, पिंगा, सवतीचे भांडण, गोफ, दंडातल्या येळा, नखुल्या, कोंबडा, रवी इत्यादी अनेक खेळांचा समावेश होतो. ही सर्व नृत्य प्रेक्षणीय असून स्त्री सुलभ भावनांचा मोठा सुरेख असा आविष्कार करतात. महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन करायची नृत्य फार कमी प्रमाणात आढळतात. तथापि नमुन्यादाखल म्हणून अशा काही लोकनृत्यांचा विचार करता येईल. गोंधळाच्या जोडीलाच वाघ्या मुरळीचं नृत्य ही मराठी माणसाच्या विशेष आवडीचं आहे. वाघ्या मुरळी म्हणजे जेजुरीच्या खंडोबाचे तसेच पालीच्या आणि मंगसुळीच्याही खंडोबाचे उपासक होत. खंडोबा देवाच्या रंगभोगासाठी त्यांची खास योजना केलेली असते. बेलभंडार उधळीत आपल्या नृत्यगीतांनी देवाची करमणूक करायची हे त्यांचे मुख्य काम. या नृत्याच्या वेळी वाघ्याच्या हातात दिमडी असते आणि मुरळी घंटी घेऊन नाचते. अशावेळी त्यांच्या मुखी अनेक लोकगीतं असतात. त्यापैकी वानवळा म्हणून एक असं गीत घेता येईल. मुरळीनं करून शिणगार भंडाराचा जी,
हिनं झोक लाविला पिवळ्या पाताळाचा जी, हाती धरून चालली घोळ नेऱ्याचा जी, पुढं पाऊल टाकी ठोका घाटीचा जी, हिच्या गळ्यात गाठा नवा हाय कवड्याचा जी, हिनं वाघ्या पाहिला अजाब जेजुरीचा जी, वाघ्याचा पोशाख ऐका हौसेचा जी, खांद्यावर घोंगडी लंगर लोखंडाचा जी, गळ्यात भंडार शिक्का हाई देवाचा जी, पुढं झेंडा लाविला काय लोकरीचा जी, मोर कुत्रा भुगतो बानुबाईचा जी, येळकोट बोलतो गजर नामाचा जी. अशी गाणी चालू असतानाच अधूनमधून नृत्याची गती कमी जास्त करत हब हब चा आणि मल्हारी मार्तंडचा जयघोष केला जातो आणि शेवटी येळकोट म्हणून भंडारा उधळीत द्रुत गतीनं नृत्य संपवण्यात येतं. महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यावर मच्छीमारीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणारे कोळी लोक राहतात. या लोकांच्या लोकनृत्यास कोळी नृत्य या नावानं ओळखलं जातं. या नृत्यामध्ये स्त्री पुरुष दोघेही भाग घेतात. या कोळ्यांच्या मध्ये त्यांचे वार्षिक सण आणि उत्सव मोठ्या थाटामाटानं पार पाडण्याची चालरीत आहे. अशावेळी त्यांचा वाढ वडिलार्जित पोशाख ही मंडळी करतात आणि त्यांचा उत्साह आणि हौस शिगेला जाऊन पोचते. कोळी पुरुष हे समोरासमोर असे 2 रांगेत उभे राहतात. त्यांच्या हातात अशावेळी भल्ली असून प्रत्यक्ष बोट चालवण्याचे हावभाव ते करतात. त्यामुळं त्यांची मागे पुढे होणारी हालचाल ही एखाद्या सागरावरील बोटीप्रमाणेच भासते. यावेळी कोळी स्त्रिया ओळीनं उभ्या राहत एकमेकींचे हात धरून पुरुषांच्याकडे धीमेपणानं चाल करताना दिसतात. नंतर हे सर्व एकत्र येतात आणि त्यांच्या सागराच्या लाटा ओलांडीत सफाईनं बोट पुढे नेणारा अभिनय असा चालू होतो. याचवेळी समुद्रात मासे पकडण्यासाठी फेकल्या जाणाऱ्या जाळ्याचाही त्यांच्या अभिनयात समावेश होतो. त्यामुळे पिढीजात मच्छीमारीच्या व्यवसायाची कल्पना हे नृत्य पाहणाऱ्याला येते. अशावेळी नाखवा गीते फारच बहारीने आळवली जातात. व्हल्लय रे व्हल्लय रे व्हल्लय रे व्हल्लय रे नाखवा व्हल्लय रे, दर्यात मचवा झुलताय लाडके, सावला दीर तुझा येताय गो, दंडात येला आणताय लाडके, सावला दीर तुझा येताय गो. हे गीत सर्व प्रकारचे दागिने यात गुंफून होईपर्यंत लांबते आणि त्या तालास्वरावर या नृत्यासही मनोहारी रंग भरत जातो. अशावेळी ढोलक आणि झांजा वाजवण्यात येऊन ताल साधला जातो. सर्वसामान्य लोकांच्या प्रमाणे मागासलेल्या भागातील आदिवासींची लोकनृत्य देखील मोठी प्रेक्षणीय असतात. महाराष्ट्रातील डांगी लोकांना गीतनृत्याची विशेष आवड असते. विवाहासारख्या मंगलप्रसंगी बेहोश होऊन रात्रभर हे डांगी स्त्री पुरुष नृत्य करीत असतात. अशावेळी ढोलकी, सूर, कहाळी इत्यादी वाद्य वापरली जातात. ही वाद्ये वाजवणारे मध्ये उभे असतात आणि त्यांच्याभोवती वर्तुळ करून हे आदिवासी स्त्री पुरुष हातात हात धरून नाचतात. फिगड, पावरी, धनुकली, वारदार, वेलतोड्या वगैरे 15-20 प्रकार या नृत्यातून ते सादर करतात. आदिवासी लोकांच्या मध्ये ठाकूर ही एक जमात आहे. या जमातीच्या गीताला आणि नृत्याला ठाकुरांची गाणी किंवा ठाकुरांची नृत्य असं म्हणतात. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून दिवाळीपर्यंत या लोकांची गीतनृत्य चालू असतात. अंगातून घामाच्या धारा निघेपर्यंत ही गीतनृत्य चालू असतात. यावेळी पुरुषांच्या पायाला घुंगुरे बांधलेली असतात आणि ढोलकीच्या साथीवर पाणीपड रामाचा रे, कुणब्याचे कामाचा रे, पाणीपड सीताचा रे, कुणब्याच्या हिताचा रे, नागली रे तुझी पात रे, दिसती निळी काच रे, लावायची द्यात रे, निजुदे सारी रात रे, असली अनेक गीतं गात असतात. मध्य प्रदेशातील आणि नागपूर भराडातील आदिवासी जमातीत वर्षभर या ना त्या प्रकारची नृत्य चालू असतातच. वंजारा जमातीच्या स्त्रिया पुरुषांच्या मध्ये न मिसळता स्वतंत्रपणे लोकनृत्य करतात. लोटा या नावाच्या एका नृत्यात डोईवर पाण्याचे घडे घेऊन ढोलाच्या आणि हाताच्या टाळ्यांच्या तालावर वंजारा स्त्रिया नाचतात. सुंदर्भ नृत्याच्या वेळी या 2 रांगा करून समोरासमोर तोंड करतात आणि उभ्या राहतात. एकमेकांचे हात पकडून पुढं मागं झुकत मग त्यांचं नृत्य चालतं. या नृत्याच्या वेळी त्यांचे स्वतःचा तोल सांभाळण्याचे कौशल्य उल्लेखनीय असते. वंजारा जमातीतील पुरुषांची नृत्य वेगळी असतात. होळीच्या दिवसातील त्यांचे फाग हे लोकनृत्य प्रेक्षणीय असतं. यावेळी त्यांच्या हातात तरवारी असून त्यांच्यापैकीच एकजण स्त्रीचा वेश घेऊन त्याच्याबरोबर नाचत राहतो. एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून होणारे त्यांचे हे नृत्य चालू असताना
त्यामुळं फार मजा येते. आपल्या देशाच्या आणि परदेशाच्याही निरनिराळ्या भागात यापेक्षा वेगवेगळी लोकनृत्य सादर केली जातात. गुजरातमधील रास आणि गरबा ही अनुक्रमे पुरुषाची आणि स्त्रियांची लोकनृत्य सुप्रसिद्ध आहेत. रास नृत्यासाठी अंगात पिवळ्या रंगाचा चुणीदार अंगरखा, पायात तंग असा चुणीदार पायजमा, कमरेला तांबडा शेला, डोईला तांबडी टोपी आणि हातात टाळ अगर टिपऱ्या घेऊन गुजराती पुरुष एकमेकांसमोर येतात. नंतर ते वर्तुळात उभे राहतात. त्यांच्या मध्यभागी एकतारी, मुरली, झांजा आणि ढोलक वाजवणारे उभे राहतात आणि मग या वाद्यांच्या साथीवर वर्तुळात उभे राहिलेले मोठ्या दिमाखाने नाचू लागतात. एखाद्या गीताच्या सुरावटीत ही वाद्य वाजू लागली आणि या लोकांची पावलं पडू लागली म्हणजे हे नृत्य फारच बहारीचं आणि प्रेक्षणीय असं होतं. गरबा नृत्य फक्त गुजराती स्त्रिया सादर करतात. रास नृत्यापेक्षा यांचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या स्त्रियांच्या अंगावरील भडक रंगाच्या पोशाखाला शोभतील असे घडे त्यांच्या डोईवर असतात. बाकीचा सर्व संच रासाचाच असतो. पंजाबी लोकांचे भांगडा हे लोकनृत्य मोठे प्रेक्षणीय असते. भडक रंगाची जॅकेटे, डोईवरचे शेमले वजा रुमाल आणि कमरेभोवतालचे पंचे असलेले पंजाबी लोक अंगात पांढऱ्या रंगाचा अंगरखा घालतात. भांगडा नृत्याच्या वेळी चिमट्यासारखे दिसणारे लोखंडी वाद्य मोठ्या ढंगदार रीतीनं बोलू लागते आणि त्या नादात एखादा पंजाबी माणूस डोईवर घडा घेऊन त्यावर दुसऱ्या कुणाला उभे करीत स्वतःही इतरांच्या बरोबर नाचू लागतो. त्यामुळं हे नृत्य पाहताना खांदे उडवीत नाचणारे पंजाबी मोठे कुशल कारागीर वाटल्याविना राहत नाहीत. या नृत्याच्या वेळी ताल दाखवण्यासाठी इशारे दिले जातात आणि मधूनच एखादा आपला उजवा हात हवेमध्ये उभा करीत आणि डावा हात कानावर ठेवीत पुढे येतो. त्यावेळी बाकीचे त्यास साथ देऊन नृत्याचा ताल सांभाळतात. या नृत्याच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या गाण्याच्या प्रत्येक ओळीचे शेवटी वाद्य जोरात गजर करतात आणि नंतर दुसरी ओळ सुरू होते. अशावेळी कमालीच्या बेहोशीनं ही मंडळी नाचतात आणि तोंडानं ओ बले बले याहू असे उत्तेजनपर आवाज काढतात. त्यामुळे या नृत्याला चांगलाच रंग भरतो. बिहारमधील संथाली लोकांची नृत्य आकर्षक रीतीनं सादर करण्यात येतात. या लोकांचे तुसे हे लोकनृत्य माघी परवा नावाच्या मार्गशीर्षातील उत्सवाच्या वेळी सादर करण्यात येते. यावेळी नगारा, बासरी आणि झाल ही वाद्य वाजवली जातात. हा उत्सव सामान्यतः 4 दिवस चालतो. नव्यानं आलेल्या पिकांच्या स्वागतासाठी तुसे नृत्य केले जाते. त्यावेळी धान्याची कापणी करणं, झोपडी बांधणं इत्यादी गोष्टी मोठ्या सुरेख रीतीनं प्रकट केल्या जातात. या नृत्याच्या वेळी संथाली स्त्री पुरुष ढोल नगाऱ्याच्या तालावर एकमेकांचे हात धरून वर्तुळात नाचतात आणि मागपुढं होताना शरीराची आणि डोक्याची हालचाल फारच कलात्मक रीतीनं करतात. लोकनृत्याचे असे अनेक प्रकार आहेत. आमच्या जनतेच्या सामुदायिक जीवनाचा हा एक चित्ताकर्षक असा आविष्कार आहे. त्यामुळं महाराष्ट्र आणि भारत देश हा या संदर्भात फारच श्रीमंत आहे असं म्हणता येईल. खेड्यापाड्यातील लोकांच्या आणि सर्वसामान्यांच्या जीवनातील लोकनृत्य ही एक अपूर्वाईची अशी धनदौलत आहे. तो एक लक्षात येण्याजोगा असा विरंगुळा आहे आणि ती एक प्रभावी अशी लोककला आहे. त्यामुळं सामान्यांच्या जीवनात प्रकट होऊन ह्या प्रभावी लोककलेने असामान्यांचेही जग जिंकलेले आहे. तिने एक प्रकारची मनाला मोहून टाकणारी आणि डोळे दिपवणारी अशी दुनिया उभी केली आहे. तिच्या पुढं राया इंद्राच्या दरबाराचा पाड देखील फिका पडावा अशी ती अद्भुत रम्य आहे. मनाची पकड घेणारी आहे आणि संस्कृतीची निदर्शक म्हणूनही तिचा लौकिक उल्लेखनीय झाला आहे. आजकाल या लोकनृत्यांना मानाचे दिवस येत असून मूळचा त्यांचा ढंग कायम ठेवून त्यात काही नाविन्यही आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु गमतीची गोष्ट अशी की लोकनृत्यकारांना हा नवा बदल मानवत नाही आणि नव्या लोकांना हा मूळचा ढंग पेलत नाही. अशी काहीशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या लोकनृत्याचा अभ्यास जाणते नृत्यविशारदही करू लागले असून ह्या लोकनृत्यांना मोठ्या सन्मानानं काही संगीत नाट्य कलाकृतीमधूनही स्थान मिळू लागलेलं आहे. लोकनृत्य ही सध्या भारताची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती मानली जात असून तिचा गौरवही मोठ्या अभिमानानं केला जातो आहे.